जी सरांच्या हाताखाली मुलं शिकले ती कधीच अन्याय सहन करू शकणार. जी सरांच्या हाताखाली मुलं शिकले ती कधीच अन्याय सहन करू शकणार. ही चौथीची मुलं जी आहेत ना, जी सरांच्या हाताखाली मुलं शिकल्यात ती कधीच अन्याय सहन करू शकणार नाही. कारण की ना त्यांच्यात एक वेगळाच ॲटिट्यूड पण आहे. सरांच्या हाताखाली राहिल्यामुळे ना ते ऑलराऊंडर झालेली आहेत मुलं. त्यांच्या प्रत्येक कामात प्रत्येक गोष्टीत त्यांचा व्यवस्थितपणाच लागतो त्यांना. कारण शरण्याचं पण मी बघते, मी जरी येडवाकडे तिला काही करून दिलं तरी तिला नाहीच पटत. ती वेणी जरी घातली ना तरी ती 4 वेळा सोडायला लावते, 4 वेळा घालायला लावते विस्कडलेली वेणी. म्हणजे एवढा व्यवस्थितपणा या मुलांमध्ये आलेला आहे. आणि ही मुलं जर बाहेर जर वावरली ना मुलांमध्ये, त्यांची छाप वेगळीच पडती. त्यांच्यात वेगळाच ॲटिट्यूडपणा आहे, वेगळंच ग्लॅमरस आहे आणि ती चमकदारच दिसतात मुलं. कारण आहे ना, आता मी स्टेटसला कधी कधी मुलांचा अभ्यास, तिचं कधी डान्सचे व्हिडिओ वगैरे ठेवते ना, तरी मी असं कधी कार्यक्रमांना गेले ना तरी पाहुणे विचारणार, हिला डान्स क्लास लावला आहे का? त्यांना विश्वासच बसत नाही की एखादा शिक्षक एवढा चांगला डान्स ह्यांना शिकवू शकतो. आणि शिवाय ती प्रत्येक कामात तिचा व्यवस्थितपणा असतो. परत तिला नाही का आवड आहे प्रत्येक असं कलाकृती वगैरे करायची. तिने गेल्या वर्षी माझ्याकडून प्रत्येक गोष्ट मला घेऊन तिने स्वतः केली. म्हणजे तिला असं वाटत नाही की आपण मागं पडावं, मागं राहावं कुठल्या गोष्टीत म्हणून. आणि ह्या मुलांच्यात वेगळाच ॲटिट्यूड पण आहेस का, तर ती सरांच्या हाताखाली शिकलेली इथं. उलट आम्हालाच टेन्शन आलं आहे की ही शाळा सोडून गेल्यावर अशा ॲक्टिव्हिटी वगैरे दुसऱ्या शाळेत मिळतील का मुलांना, असं शिकवलं जाईल का. म्हणजे आम्हाला प्रश्न पडतो कधी कधी आईवडिलांना की 100 स्पेलिंग ही मुली कसं पाठ करू शकतात. आम्हाला सांगावं पण ह्या मुलांना लागत नाही की अभ्यास करा म्हणून. मी अजूनपर्यंत शरण्याला एकदा पण सांगितलं नाही की अभ्यास कर. तिला सरांचीच इतकी भीती वाटती, म्हणजे इतकी धास्ती तिला अभ्यासाची, की तिला वाटतं सर म्हणतील की शरण्याने नाही अभ्यास केला. एवढीच तिला फक्त भीती वाटते आणि ती मनानेच अभ्यास करणार. म्हणजे इथून पुढं असं भीती वाटते की कुठल्या शाळेत टाकावं म्हणून. एवढं टेन्शन आलं आहे आम्हाला. आणि एवढं बोलून मी संपवते.